चांदी 2 लाखांच्या पार, सोन्याचाही नवा उच्चांक. रुपयाची घसरण महागात. देशात सोने आणि चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. आज चांदीचा दर थेट प्रति किलो 2 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे, तर सोन्यानेही मोठी उसळी घेतली आहे. सध्या बाजारात चांदीचा दर प्रति किलो 1,96,000 रुपये आणि 3% जीएसटी सह चांदी 2,01,880 रुपयांवर पोहोचली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रामसाठी 1,33,500 रुपये, जीएसटी सह 1,37,500 रुपये. 22 कॅरेट सोनं जीएसटी सह 1,26,500 रुपये. आता प्रश्न असा की सोने चांदीचे दर अचानक एवढे का भडकले? यामागे 3 मोठी कारणं आहेत. पहिलं कारण, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कपात केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराऐवजी सोने चांदीकडे मोर्चा वळवला. याचा परिणाम थेट आंतरराष्ट्रीय बाजारात दिसतोय. सोन्याचा दर प्रति औंस $4,340 पर्यंत पोहोचला आहे. दुसरं मोठं कारण म्हणजे तर भारतीय रुपयाची मोठी घसरण. आज रुपयाने डॉलर समोर 90.52 रुपयांची विक्रमी नीचांकी पातळी गाठली आहे. म्हणजे काय, तर रुपया कमकुवत आणि सोने चांदी महाग. रुपया का घसरतोय, तर रुपया घसरण्यामागे कारण काय, तर भारताची वाढती व्यापार तूट, कंपन्यांकडून डॉलरची मोठी मागणी आणि अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेले 50% टेरिफ. यामुळे यावर्षी रुपया डॉलरच्या तुलनेत 5%हून अधिक घसरला आहे. 90चा आकडा पार करणं भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा इशारा मानला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया समोर आता चलन स्थिर ठेवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. तर एकीकडे सोने चांदीचे दर आकाशाला भिडत आहेत, तर दुसरीकडे रुपयाची चिंता वाढत चालली आहे. याचा थेट परिणाम सामान्य ग्राहक, गुंतवणूकदार आणि बाजारावर होणार आहे. आपल्याला काय वाटतं, सोने चांदीचे दर असेच वाढत राहणार की लवकरच सामान्यांना दिलासा मिळणार? आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आताच माय PCMC ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.